नमस्कार मित्रांनो, मी सुहानी आणि तुम्हा सर्वांचं एस क्लास एज्युकेशनमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की 12वीचं बोर्डाचं वेळापत्रक आता आलेलं आहे. तुम्हाला हेही माहिती आहे की तुम्ही आता अभ्यास केला पाहिजे, पण तरीही तुमचा अभ्यासच होत नाही आहे किंवा मनात असे विचार आहेत की आत्तापर्यंत मी काहीच अभ्यास केला नाही आहे. मग आता नेमकी कुठून सुरुवात करायची हेच कळत नाही आहे किंवा काय आधी वाचलं पाहिजे जेणेकरून माझे मार्क्स वाढतील, टक्केवारी चांगली येईल. आत्ता जर मी 0वरती आहे तर आता मी कसा अभ्यास सुरू केला पाहिजे, हे सगळं काही आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो बेसिकली तुम्हाला फिजिक्सचा पी, केमिस्ट्रीचा सी, बायोलॉजीचा बी, मॅथ्सचा एम काहीच माहीत नसेल तरी पण आपण कसा अभ्यास केला पाहिजे आणि फेब्रुवारीपर्यंत म्हणजे आपल्या पेपरपर्यंत अशी कशी तयारी केली पाहिजे की आपल्याला चांगले मार्क्स मिळतील, असं जर तुम्हाला वाटत असेल तर हा व्हिडिओ आहे तुमच्यासाठी. लेट अस स्टार्ट. सगळ्यात पहिली जी काही टिप असेल, जर तुम्ही आतापर्यंत काहीच अभ्यास केला नाही आहे, तुम्हाला आतापर्यंत काहीच माहिती नाही आहे असं मी कन्सिडर करते. ओबियसली तुम्ही थोडाफार अभ्यास केला असणारच आहे, पण तरी पण आपण असं गृहीत धरूया की तुम्हाला काहीच माहिती नाही आहे, तुम्ही 0पासून अभ्यासाला सुरुवात करताय. ठीक आहे. सो मग अशा केसेसमध्ये आपल्याला काही अशा चॅप्टर्सवरती फोकस करायचं आहे की जे खूप इझी आहेत, तितकेच इम्पॉर्टंटही आहेत. सो असे कोणते चॅप्टर्स आहेत या 4ही विषयांमधले ते आता आपण पाहणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा आपण फिजिक्सचं पूर्ण वेटेज पाहूया, जेणेकरून आपल्या हे लक्षात येईल की फिजिक्समधला कुठला चॅप्टर हा किती महत्त्वाचा आहे आणि मग आपण कुठले चॅप्टर्स करायचे हे बघणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याकडे या ठिकाणी वेटेजचा एक चार्ट आहे. या ठिकाणी मी विथ ऑप्शन मार्क्स लिहिलेले आहेत आणि या ठिकाणी मी विदाऊट ऑप्शन मार्क्स लिहिलेले आहेत. आता विथ ऑप्शन आणि विदाऊट ऑप्शन यांच्यामध्ये काय फरक आहे तुम्ही पाहिलं असेल आपल्या पेपरमध्ये. काही प्रश्नांमध्ये NE2 सॉल्व करा, NE3 सॉल्व करा, NE4 सॉल्व करा. सो असे जे काही ऑप्शनचे प्रश्न असतात ते एकूण मिळून जे काही वेटेज आहे त्या पर्टिक्युलर चॅप्टरचं ते मी या ठिकाणी लिहिलं आहे. आणि असे काही प्रश्न आहेत, फॉर एक्झाम्पल सेक्शन एमधला पहिला MCQचा प्रश्न किंवा त्यातलाच दुसरा इन वन सेंटेन्सचा प्रश्न. सो बेसिकली हे प्रश्न कंपल्सरी आहेत, तुम्हाला याच्यामध्ये कुठलाही क्वेश्चन ऑप्शनला नाही आहे. तर अशा प्रश्नांचे मिळून जे काही वेटेज आहे ते मी या ठिकाणी विदाऊट ऑप्शनमध्ये घेतलेलं आहे. सो आता तुम्ही म्हणाल की एवढे सगळे चॅप्टर्स आहेत, यातलं नेमकं मी काय केलं पाहिजे. तर सगळ्यात पहिल्यांदा असं म्हटलं जातं की अवघड गोष्ट आधी करावी, पण आपल्याकडे तेवढा वेळ नाही आहे. सो आधी आपण आपल्याला जे काही इझिली समजेल त्या गोष्टी आधी करणार आहोत. तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर सगळ्यात इझी चॅप्टर जो कुठला असेल या पूर्ण टेक्स्टबुकमधला तर तो आहे करंट इलेक्ट्रिसिटी. आणि तुम्ही असं वेटेज पाहिलं, आता मी विथ ऑप्शनच वेटेज सांगते कारण तुम्हाला मोजकेच चॅप्टर करायचे आहेत. विदाऊट ऑप्शन सोडून द्या, विथ ऑप्शननुसारच आपण या सगळ्या चॅप्टर्सचं वेटेज पाहणार आहोत. सो विथ ऑप्शन जर आपण पाहिलं तर करंट इलेक्ट्रिसिटी हा एकूण 6 मार्कांसाठी आहे. खूप इझी चॅप्टर आहे. याच्यामध्ये फक्त तुम्हाला किर्चॉफचा व्होल्टेज लॉ, किर्चॉफ्स करंट लॉ, त्याच्यावरती आधारित काही थोडेफार न्यूमॅरिकल्स जरी आले तरी पण तुम्हाला या चॅप्टरमध्ये भरघोस मार्क्स मिळू शकतात. तुम्हाला जर बेसिक आयडिया असेल करंट म्हणजे काय आहे, कसं काय जातं, कुठे करंट जातो, तर हे सगळं तुम्ही जरी केलं तरी तुम्हाला आउट ऑफ मार्क्स या ठिकाणी म्हणजे 6पैकी 6 मार्क्स या चॅप्टरच्या सगळ्या प्रश्नांची मिळू शकतात जर तुम्ही हा चॅप्टर व्यवस्थित केलात तर. चॅप्टर करायला जास्त वेळ लागत नाही, 3 ते 4 तास सफिशियंट आहेत तुम्ही पूर्ण चॅप्टर व्यवस्थित करणार असाल तर. यासोबतच मी त्या चॅप्टरमधलं काय काय केलं पाहिजे याची पण एक नवीन सिरीज सुरू केलेली आहे. त्या सगळ्याचे व्हिडिओज तुम्हाला बाय दी एंड ऑफ म्हणजे पूर्ण रोज 1 ते 2 व्हिडिओज येतील. असं करत करत बाय दी एंड ऑफ 15 डिसेंबर किंवा 20 डिसेंबर सगळे चॅप्टर्स मी कव्हर अप करेन. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, हा झाला आपला पहिला चॅप्टर. दुसरा चॅप्टर आहे AC सर्किट. अतिशय सोपा चॅप्टर आहे. याच्यामध्ये न्यूमॅरिकल्स पण खूप इझी आहेत. याच्यामध्ये तुम्हाला थोडंफार फ्लोचार्ट्स वगैरे यूज करून हा चॅप्टर करावा लागेल, पण चॅप्टर खूप इझी आहे, पटकन होईल आणि डेरिवेशन्स पण खूप जास्त काही नाही आहेत, 1-2च आहेत. सो हा चॅप्टर इझी आहे. सो तुमचे या ठिकाणी 6 मार्क झाले आणि या ठिकाणी 6 मार्क झाले. 12 मार्कांचा अभ्यास आपण केला आहे. नेक्स्ट चॅप्टर आहे तो म्हणजे स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स आणि न्यूक्लियर. चॅप्टर दिसायला खूप मोठा आहे, पण तुम्ही जर PYQचे काही प्रश्न पाहिले तर यातले काही असे टॉपिक्स आहेत जे याच्या आधी कधीच विचारले नाही गेलेत. म्हणजे इव्हन तुम्ही ते टोटली स्किप केलेत, त्यातला एक शब्द तुम्हाला माहिती नसेल तरी पण तुम्ही पेपर लिहू शकता. सो असे जे काही टॉपिक्स आहेत ते तुम्ही आरामात स्किप करा आणि ते सगळं स्किप केल्यानंतर जो चॅप्टर राहतो तो खूपच लहान किंवा खूपच छोटं कॉन्टेंट आहे जे तुम्ही आरामात अगेन 3 ते 4 तासांमध्ये हा चॅप्टर कव्हर करू शकता. सो त्याच्यामुळे हे जे काही चॅप्टर्स आहेत त्याच्यामध्ये खूप जास्त न्यूमॅरिकल्स नाही आहेत, फक्त 1-2 डेरिवेशन्स आहेत, थोडासा थेरोटिकल पार्ट आहे, थोडेसे MCQs तयार होऊ शकतात, असाच हा चॅप्टर आहे. सो बेसिकली अगेन हा 6 मार्काचा चॅप्टर आहे. सो असं करून आपले आता झालेले आहेत 18 मार्क्स. सो बेसिकली तुम्हाला याच्यामधलं काय काय करायचं आहे हे मी इम्पॉर्टंट क्वेश्चनच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सो तुम्ही तेवढंच केलं तरी पण सफिशियंट आहे. ठीक आहे. किंवा तुमच्याकडे जर PYQचं बुक असेल, स्पॉन्सरशिपचा व्हिडिओ नाही आहे हा. सो PYQचं टार्गेटचं एक बुक आहे, त्याच्यामध्ये तुम्ही रेफर करू शकता. त्याच्यामध्ये आय थिंक सो 1993 पासूनचे काहीतरी, येस माझ्या जवळच आहे आता. सो 1996 पासून 2022पर्यंत, इन केस 2023 पर्यंतचं पण असू शकतं. सो बेसिकली हे जे काही टार्गेट पब्लिकेशनचं बुक आहे याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन्स पण पाहायला मिळतात आणि सोल्युशन्स पण पाहायला मिळतात. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि बायोलॉजी सगळ्यांसाठी आहे. याची प्राईस साधारण 460 आहे लास्ट ईयरची, आता मे बी वाढलेली असू शकते. सो इफ यू वॉन्ट तुम्ही हे बुक रेफर करू शकता. याच्यामध्ये सगळे PYQs आहेत. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे
अजून एक चॅप्टर आहे तो म्हणजे मॅग्नेटिक मटेरियल्स. हा तर अतिशय सोपा चॅप्टर आहे. याच्यामध्ये फक्त पॅरामॅग्नेटिक, डायमॅग्नेटिक हे जे आपले प्रॉपर्टीज आहेत त्यांच्या तेच लिहायला येतात. त्याचंच डिफरन्स बिटवीन येतात, त्याचं शॉर्ट नोट लिहायला येतात, त्याच्यावरतीच क्वेश्चन्स येतात. सो बेसिकली त्याच्यावरतीच MCQs पण बनतात. सो बेसिकली एवढं केलं तरी पण हा चॅप्टर आरामात संपतो, लिटरली संपतो. कारण याच्यामध्ये बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या अजिबातच विचारल्या जात नाहीत. तुम्हाला फक्त डायमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिकच्या प्रॉपर्टीज लिहा, यांच्यामध्ये डिफरन्स बिटवीन लिहा, अजून यांच्यामध्ये सिमिलॅरिटीज काय असतील तर ते लिहा, यांचा जो ग्राफ आहे ते लिहा, किंवा हे टेम्परेचरनुसार कसं व्हेरी करतं ते लिहा. सो बेसिकली या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये विचारल्या जातात. सो असं करून हा पण आपला जो 5 मार्कांचा चॅप्टर आहे तर तो आरामात होऊ शकतो. सो या ठिकाणी झालेले आहेत 23 मार्क. मी तुम्हाला मार्क्स का मोजून दाखवते, कारण तुम्हाला पण कळलं पाहिजे ना की आपण पास होतोय. ठीक आहे. सो ॲज यू ऑल नो की तुमच्याकडे 30 मार्क जे असतात तर ते कशासाठी जे असतात, प्रॅक्टिकल्सचे असतात. आणि 70 मार्कांचाच फक्त लेखी पेपर असतो. त्या 70 मार्कामधले आता आपल्याला मिळालेले आहेत 23 मार्क, आणि 30 मार्क जे आहेत ते आपले ऑलरेडी प्रॅक्टिकल्स आहेत. इन केस तुम्हाला 30पैकी 30 नाही मिळाले तरी ॲटलिस्ट 20 ते 25 तरी मिळू शकतात. सो आपण ॲज्युम करूया की तुम्हाला प्रॅक्टिकलचे 25 मार्क्स मिळाले, आणि आत्ता जे आपण पेपर लिहिणार आहोत त्याच्यामध्ये तुम्हाला 23 मार्क मिळाले, तर तुम्ही या ठिकाणी आरामात पास तरी आहात. ठीक आहे. आता फक्त काठावर पास पाहिजे का? 48 म्हणजे इट्स लाईक तुम्ही पास आहात, बऱ्यापैकी पास आहात, पण आपल्याला अजून मार्क्स स्कोर करायचे आहेत. मग अजून कुठले इझी चॅप्टर्स आहेत, तर अजून एक इझी चॅप्टर आहे तो म्हणजे कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन. हा पण याच्यामध्ये जे काही न्यूमॅरिकल्स आहेत फक्त एक फॉर्म्युला वापरून तुमचे न्यूमॅरिकल सॉल्व्ह होतात. फक्त एकच फॉर्म्युला तुम्हाला वापरायचा आहे आणि न्यूमॅरिकल सॉल्व्ह होतात. थिअरीमध्ये पण खूप इझी थिअरी आहे, पटकन सॉल्व्ह होते आणि तुम्हाला इझिली हा चॅप्टर जो आहे तो कव्हरअप करता येईल. जास्त काय वेळ तुम्हाला या चॅप्टरला द्यावा लागणार नाही. सो अगेन हे जे 7 मार्क आहेत ते आपण आता याच्यामध्ये ॲड करूया. ठीक आहे. सो झालेले आहेत आपले 30 मार्क. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे आता अजून कुठला इझी चॅप्टर आहे. आय थिंक सो की तुम्ही रोटेशनल डायनॅमिक्स खूप पहिला चॅप्टर आहे. सो कुठे जातो आहे हा रोटेशनल डायनॅमिक्स पहिलाच चॅप्टर आहे. सो याच्या आधी कधीतरी त्याला उघडून पाहिलं असेल किंवा काहीतरी त्यातलं केलं असेल. सो पूर्ण चॅप्टर नसेल केला तरी पण ॲटलीस्ट तुम्ही याचे 2 ते 3 मार्कांचे उत्तर तर लिहू शकता ना. म्हणजे पूर्ण चॅप्टर नसेल केलं, पण एखादं डेरिवेशन केलं पेंड्युलमचं, किंवा एखादं डेरिवेशन केलं असेल कुठलं तरी दुसरं वर्टिकल मोशनचं वगैरे. सो एवढं जरी केलं तरी तुम्हाला या ठिकाणी 5 मार्कासाठी येतं वर्टिकल मोशनचं डेरिवेशन लिहायला. सो ॲटलीस्ट तुम्ही पूर्ण नाही केलात, अर्ध जरी लिहिलं तरी तुम्हाला या ठिकाणी 3 मार्क तरी मिळू शकतात 7 मार्कापैकी. सो आपण ॲज्युम करूया की रोटेशनल डायनॅमिक्स तुम्ही थोडंफार केलेलं आहे, वरच्यावर केलेलं आहे, काही एकदम ठराविक डेरिवेशन केलेले आहेत, एकदम ठराविक प्रश्नांची उत्तरं लिहिली. हा पहिलाच चॅप्टर आहे. सो आपण पहिल्यांदा काहीतरी यातलं करतोच. त्याच्यामुळे तुम्ही असं ॲज्युम करूया की आपल्याला या ठिकाणी 33 मार्क्सपर्यंत मिळाले. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. थोडासा लेंदी चॅप्टर आहे, पण यातले तुम्ही थोडेफार जरी PYQs केलेत, म्हणजे फक्त PYQs केलेत तरी पण तुम्हाला या ठिकाणी आरामात 4 मार्क तरी मिळतील. 3 मार्क मी यासाठी राखून ठेवलेले आहेत कारण कधी कधी या चॅप्टरमधून खूप अटपट असा काहीतरी वेगळाच प्रश्न विचारला जातो जो PYQsमध्ये नाही विचारला गेला. सो त्याच्यामुळे आपण सेफर साईडसाठी खेळतोय. सो बेसिकली तुम्ही याच्यामधले वरवर फक्त PYQs जरी केले, जास्त काही PYQs नाही आहेत. इव्हन तुम्हाला न्यूमॅरिकल्स नाही करायचे आहेत, फॉर्म्युला पाठ होत नाही आहे, ते सगळं सोडून तुम्ही फक्त PYQsमध्ये थेरोटिकल क्वेश्चन जरी केले तरी पण तुम्हाला 4 मार्क्स याच्यामध्ये मिळू शकतात. सो असं करून या ठिकाणी झालेले आहेत आपले 37 मार्क्स. आफ्टर दॅट नेक्स्ट तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी तुम्हाला असं ऐकून असेल की वेव ऑफ टीज खूप अवघड आहे, नाही करायचं, नका करू. पण त्यासोबतच तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर हा एक चॅप्टर आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्स. अगेन हा पण इम्पॉर्टंट आहे, पण याच्यामध्ये 3 महत्त्वाचे डेरिवेशन्स आहे, स्पेअरचं, सिलेंडरचं. सो असे काही डेरिवेशन्स या ठिकाणी महत्त्वाचे आहेत जे तुम्हाला करावे लागतील कारण ते PYQsमध्ये येऊन गेलेले आहेत. सो तुम्ही जर डेरिवेशन्स करणार असाल, थेरोटिकल पार्ट थोडाफार करणार असाल तर तुम्हाला हा चॅप्टर खूप इझी जाईल. डेरिवेशन्स त्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे, थेरोटिकल इझिली होऊन जाईल. सो बेसिकली आपण पूर्ण मार्क नको कन्सिडर करूया की तुम्हाला या ठिकाणी पण 4 मार्क मिळाले. ठीक आहे. सो अशा पद्धतीने हे झाले 41 मार्क्स. आपले ऑलरेडी 30 मार्क्स आहेत. सो असे मिळून 25 पकडले होते ना आपण. आपले ऑलरेडी 25 मार्क्स आहेत जे की तुम्हाला प्रॅक्टिकलचे मिळणार आहेत. जास्तच मिळतील पण आपण कमीत कमी 25 ॲज्युम करूया. सो या ठिकाणी झालेले 66 मार्क्स जो की एक प्रिटी गुड स्कोर आहे, तुम्हाला 75% घेऊन जाणारा. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे आता याच्यामधले जे बाकीचे चॅप्टर्स आपण सोडलेले आहेत. फॉर एक्झाम्पल हा जो एक चॅप्टर आहे ड्युअल नेचर अँड रेडिएशन ऑफ मॅटर, हा पण खूप इझी चॅप्टर आहे. याच्यामध्ये पण तुम्हाला प्लँक्स कॉन्स्टंटवरती काही क्वेश्चन सॉल्व्ह करायला येतात, ड्युअल नेचर ऑफ लाईटवरती क्वेश्चन्स येतात, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट ऑफ लाईटवरती क्वेश्चन्स येतात. हे पण तुम्ही फक्त PYQs केले तरी पण हा तुमचा चॅप्टर होईल. सो या ठिकाणी आपण 5च्या 5 मार्क्स कन्सिडर करूया. तुम्ही जर पाहिलं तर मॉडर्नमधले म्हणजे इथून जो फिजिक्स चालू होतो ड्युअल नेचर, स्ट्रक्चर ऑफ ॲटम आणि सेमीकंडक्टर्स, त्याला आपण म्हणतो मॉडर्न फिजिक्स. मॉडर्न फिजिक्समधले सगळ्यात चॅप्टर हे कम्प्लिटली आपण म्हणतो ना रट्टा मारायचे चॅप्टर असतात तसे चॅप्टर्स आहेत कारण याच्यामध्ये न्यूमॅरिकल्स कमी येतात, थिअरी खूप जास्त येते. सेम फॉर सेमीकंडक्टर डिव्हायसेस, बट सेमीकंडक्टर डिव्हायसेस हा थोडासा मोठा चॅप्टर आहे, याच्यामध्ये खूप जास्त थिअरी आहे. पण तुम्ही जर याच्यामध्ये शेवटचे टॉपिक्स काही केले, लॉजिक गेट्स वगैरे, तर हा खूप इझी जाईल आणि तुम्हाला इझिली खूप चांगल्या पद्धतीने स्कोर करता येऊ शकतं. सो त्याच्यामुळे आपण हा पण एक चॅप्टर ॲड करणार आहोत. सो 5 मार्क्स याचे आणि 5 मार्क्स याचे 10 मार्क्स. सो आरामात तुम्हाला या ठिकाणी 76 मार्क्स मिळत आहेत जो की एक चांगला स्कोर आहे. ठीक आहे.
आफ्टर दॅट नेक्स्ट तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं सेमीकंडक्टर्समधलं मी तुम्हाला सांगितलेलं आहे लॉजिक गेट्स किंवा झेनर डायोड आहे, ॲव्हलॅन्चे ब्रेकडाऊन आहे, झेनर ब्रेकडाऊन आहे. या काही गोष्टी जर तुम्ही केल्यात तर तुम्हाला इझिली या ठिकाणी मार्क्स मिळतात. याच्यामध्ये असे पण काही क्वेश्चन्स येतात की सोलार सेलचं बेनिफिट्स लिहा किंवा बेनिफिट्स नाही ॲडव्हान्टेजेस लिहा सोलार सेलचे वगैरे. सो जे की तुम्ही मनाने पण लिहू शकता. आणि फिजिक्समध्ये थोडंफार मनाने पण कॉन्सेप्च्युअली करेक्ट आन्सर्स एक्सेप्ट केले जातात जे बायोलॉजीमध्ये एक्सेप्ट नाही केले जात. सो बेसिकली त्याच्यामुळे तुम्ही फिजिक्समध्ये अशा काही गोष्टी ॲड करू शकता ज्या की तुम्हाला माहिती आहेत याचा आन्सर कॉन्सेप्च्युअली करेक्ट आहे. सो तुम्ही त्या गोष्टी इथे लिहू शकता. सो सेमीकंडक्टर इज लाईक तुम्ही मनाने पण याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी ॲड करू शकता असा हा चॅप्टर आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट तुम्ही जर पाहिलं तर थर्मोडायनॅमिक्समधलं काय काय केलं पाहिजे. थर्मोडायनॅमिक्स अगेन खूप मोठं चॅप्टर आहे. ऑलमोस्ट काहीतरी 30 का 40 पानांचा हा चॅप्टर आहे जो की खूप मोठा आहे. पण त्यामधल्या बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत ज्याच्या आधी कधीच विचारल्या नाही गेल्या. तुम्हाला जर थर्मोडायनॅमिक्सचा फर्स्ट लॉ माहिती आहे, सेकंड लॉ माहिती आहे, थर्ड लॉ माहिती आहे तर तुम्ही तेवढं जरी केलं तरी पण तुम्हाला ॲटलीस्ट 7 पैकी 4 मार्क तरी या चॅप्टरमधून नक्कीच मिळतात. कारण दरवेळी तेच फर्स्ट लॉ लिहा, सेकंड लॉ लिहा किंवा रेफ्रिजरेटरचं वर्किंग लिहा, हेच काही प्रश्न दरवेळी विचारले जातात. तुम्ही जर PYQमध्ये पाहिलं तर तुम्हाला जास्त प्रश्न पाहायला पण नाही मिळणार कारण आधी हा चॅप्टर 12ला नव्हता, आता नवीन सिलेबसनुसार ॲड झालेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला त्याच्यामध्ये PYQs पण नाही पाहायला मिळणार. पण या चॅप्टरमधला फक्त वर्क डन असेल किंवा ती जी आपली सायकलवाला एक ग्राफ तुम्हाला पाहायला मिळेल असा समथिंग. सो तो ग्राफ ड्रॉ करायला आणि त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन लिहायला असेच काही क्वेश्चन्स याच्यामध्ये विचारले जातात. सो बेसिकली तेवढं जरी तुम्ही केलं तरी पण इनफ आहे, तुम्हाला 4 मार्क या ठिकाणी आरामात मिळतील. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ऑसिलेशन, सुपरपोजिशन ऑफ वेव्स आणि वेव्ह ऑप्टिक्स. हे बऱ्याचदा अवघड वाटतं. ऑप्टिक्समध्ये येणारे जे चॅप्टर्स आहेत हे बऱ्याचदा अवघड वाटू शकतात. तर याच्यामधलं काय काय करायचं हे मी तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चनच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, ते तुम्ही नक्की करा. तुम्हाला या ठिकाणी ऑलमोस्ट हे 4 नाही आपल्याला हे मार्क्स पकडायचे आहेत ना, 13 आणि 5 18 मार्कांचं हे पूर्ण युनिट आहे ज्याच्यामध्ये आपण ऑसिलेशन, वेव्स आणि वेव्ह ऑप्टिक्स कन्सिडर करतोय. या 18पैकी 12 मार्क्स कसे मिळवायचं हे तुम्हाला मी या ठिकाणी सांगू शकते. सो हे 12 झाले, हे 4 झाले, असे मिळून एकूण आपले 16 मार्क्स अजून ॲड झाले. ठीक आहे, 12 आणि 4 16 होतात, राईट. सो बेसिकली अशाच पद्धतीने आपण एकदम कमी वेळामध्ये जास्तीत जास्त अभ्यास कसा करायचा हे पाहतोय. आणि या ठिकाणी 7 आणि 2 9 मार्क्स. सो बेसिकली 92 मार्क्स आपण आतापर्यंत कसे स्कोर करायचे ते पाहिलेले आहेत. इव्हन तुम्हाला इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन करायची गरज नाही आहे, मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट करायची गरज नाही आहे, मेकॅनिकल प्रॉपर्टीजमधले एकदम छोटे छोटे टॉपिक्स, ऑसिलेशन, सुपरपोजिशन, वेव्ह ऑप्टिक्समधले काही टॉपिक्स करायचे आहेत, बाकी तुम्ही स्किप करू शकता. जसं मॅग्नेटिक फील्ड इझी आहे, तुम्हाला आला तर नक्कीच ट्राय करा. तुम्ही या ठिकाणी मग आरामात अजून जास्त स्कोर करू शकता. सो बेसिकली आता सुरुवात कशी करायची आहे, जसं मी तुम्हाला चॅप्टर्सचे नंबर सांगत गेले. सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहिलं होतं इलेक्ट्रोस्टॅटिक्स सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहिलं होतं करंट एनर्जीपासून फिजिक्सला सुरुवात करा. करंट एनर्जी करा, त्याच्यानंतर मॅग्नेटिक मटेरियल्स करा, मग AC करा, जेणेकरून हा जो पूर्ण युनिट आहे तर तो कंप्लीट होईल. आणि मग इलेक्ट्रोस्टॅटिक्स करा. ठीक आहे, हे झाल्यानंतर हे सगळे न्यूमॅरिकल्स, थिअरी आणि थोडेफार डेरिव्हेशनवाले चॅप्टर्स आहेत. ते झालं की मग मॉडर्न फिजिक्स जो की कम्प्लिटली थिअरी बेस्ड चॅप्टर आहे हे करा. मॉडर्न फिजिक्समध्ये तिन्ही येतात. आणि मग तुम्ही हे जे मधले टॉपिक्स आहेत तर ते करू शकता किंवा आधी वरचे काही टॉपिक्स करा आणि मग मधले टॉपिक्स करा. सो बेसिकली अशी तुम्ही सुरुवात करायला घ्या करंट इलेक्ट्रिसिटीपासून. इझी चॅप्टर आहे, पटकन कॉन्फिडन्स वाढेल आणि तुम्हाला अजून सॉल्व करायला मजा येईल. नेक्स्ट आता आपण पाहतोय केमिस्ट्रीमध्ये पण अगेन 30 मार्क्सचं प्रॅक्टिकल आहे, 70 मार्क्सचं रिटर्न आहे. सो बेसिकली या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर सगळ्यात पहिल्यांदा आपण सुरुवात कुठून केली पाहिजे, तर सुरुवात तुम्ही करू शकता सॉलिड स्टेटपासून. कारण केमिस्ट्रीमध्ये तुम्ही जर पाहिलं तर हे काही जे चॅप्टर्स आहेत, बायोमॉलिक्युल्स, पॉलिमर, इंट्रोडक्शन टू पॉलिमर केमिस्ट्री, ग्रीन केमिस्ट्री, हे सगळे खूप इझी आहेत. आणि या ठिकाणी तुम्हाला आरामात 4-12 मार्क्स आरामात मिळू शकतात. कारण हे पूर्ण थेरोटिकल चॅप्टर आहे, याच्यामध्ये काही पुस्तकाच्या बाहेरची येत नाही, जी काही थिअरी पुस्तकामध्ये आहे तीच येते. सो चॅप्टर्स खूप इझी आहे. तुम्हाला जेव्हा मध्ये आधी ब्रेक मिळेल तेव्हा तुम्ही हे चॅप्टर्स पटापट कंप्लीट करू शकता. सो ह्याला स्पेसिफिकली एक पूर्ण दिवस एवढे 5-6 तास द्यायची गरज नाही आहे. 1 ते 1.5 तासांमध्ये प्रत्येकी चॅप्टर हा होऊ शकतो. सो ऑलमोस्ट तुम्ही या सगळ्या पूर्ण युनिटला मिळून 3 ते 4 तास दिले तरी पण इनफ आहे. ठीक आहे, सो त्याच्यामुळे तुम्हाला कधीही मध्ये ब्रेक मिळाला, खूप जास्त केमिस्ट्रीचं सॉल्विंग करून झालं तर थोडंसं थेरोटिकल काही करूया, अशा केसमध्ये तुम्ही हे 3 चॅप्टर पटापट कंप्लीट करू शकता. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्ही आधी सुरुवात केला सॉलिड स्टेटपासून. सॉलिड स्टेट इझी चॅप्टर आहे, तुम्हाला आरामात 5 आउट ऑफ 5 मार्क्स या ठिकाणी या चॅप्टरमधून मिळतील. नेक्स्ट आहे हे पण इझी आहेत, 3 चॅप्टर्स, या ठिकाणी तुम्हाला 12 मार्क्स आरामात मिळतील. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे सॉल्युशन्स. हा चॅप्टर पण खूप इझी आहे, याच्यामध्ये काहीच अवघड नाही आहे. जर तुम्हाला न्यूमॅरिकल्स करायचे नसतील, मे बी फॉर्म्युला लक्षात राहत नाही आहे, कसं सॉल्व करायचं माहिती नाही आहे, तर ॲटलीस्ट थेरोटिकल पार्ट जरी तुम्ही केला तरी पण तुम्हाला या चॅप्टरमधले आरामात 3 मार्क्स तरी आरामात मिळतील. ओके, 3 ते 4 मिळू शकतात, बट आपण कमीत कमी कन्सिडर करूया तुम्हाला 3 मार्क्स आरामात मिळत आहेत. नेक्स्ट
आहे आयोनिक इक्विलिब्रिया. अगेन खूप इझी चॅप्टर आहे. याच्यामधून पण न्यूमॅरिकल्स आले तर ते फक्त एकेका फॉर्म्युल्यावरती बेस्ड असतात. सो हा पण चॅप्टर तुम्ही आरामात करू शकता. याच्यामध्ये खूप काही असे प्रश्न आहेत जे खूपदा रिपीट होतात. सो तेच प्रश्न तुम्ही जर केलेत तरी पण चालेल. सो असं करून हा पण चॅप्टर आहे जो की आहे 6 मार्काचा, जो आपण इथे ॲड करूया. ठीक आहे. आफ्टर दॅट तुम्हाला जर असं वाटते केमिकल थर्मोडायनॅमिक्स थोडंसं अवघड आहे किंवा नाही जमणार, तुम्ही तो स्किप केला तरी पण चालेल. इलेक्ट्रोकेमिस्ट्री पण स्किप करू शकता. नेक्स्ट आहे केमिकल कायनेटिक्स. अगेन खूप इझी चॅप्टर आहे, अतिशय इझी आहे. न्यूमॅरिकल्स पण इझी आहे, थेरी पण इझी आहे. पटकन होणारा चॅप्टर आहे. 1.5 ते 2 तासांमध्ये हा चॅप्टर आरामात होऊ शकतो. सो त्याच्यामुळे हा चॅप्टर पण तुम्ही करणार आहात. सिक्वेन्स जो सांगते तोच फॉलो करू शकता किंवा तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही चेंज पण करू शकता. नेक्स्ट हे जे इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमधले टॉपिक्स आहेत 7th आणि 8th, ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे न्यूमॅरिकल्स नसतात, कुठल्याही प्रकारचं डेरिवेशन नसतं. फक्त याच्यामध्ये रिॲक्शन्स असतात आणि थेरोटिकल पार्ट असतो. सो तुमची जर थेरोटिकल पार्ट स्ट्रॉंग असेल किंवा तुम्हाला जर थिअरी लक्षात ठेवायला आवडत असेल तर हे चॅप्टर्स तुमच्यासाठी आहेत. पण तुमचं असं असेल की थिअरी लक्षात राहत नाही आहे, रिॲक्शन्स लक्षात राहत नाही आहेत, हे खूप जास्त कन्फ्युजन होतं आहे, तर तुम्ही या चॅप्टर्समधले फक्त काही जे इम्पॉर्टंट रिॲक्शन्स आहेत किंवा फक्त PYQs आहेत तेवढे केले तरी पण इनफ आहे. एक्स्ट्रा काहीच करायची गरज नाही आहे. सो असं जरी तुम्ही केलं तरी पण या ठिकाणी 16पैकी तुम्हाला ॲटलिस्ट 12 मार्क्स तरी मिळतील. ठीक आहे. सो बेसिकली असं करून तुम्ही 7व्या आणि 8व्या चॅप्टरमध्ये 12 मार्क्स स्कोर करू शकता. पूर्ण 16 नाही स्कोर करू शकणार, कारण याच्यामध्ये थोडेसे नवीन प्रश्न पण येऊ शकतात, कारण हा थेरोटिकल हे दोन्ही पण थेरोटिकल चॅप्टर्स आहेत त्याच्यामुळे. पण जे PYQs आहेत ते केले तर त्यातलेच PYQs ऑलमोस्ट रिपीट होतात दरवर्षी, त्याच्यामुळे तुम्ही ते PYQs केले तरी पण चालेल. कोऑर्डिनेशन कंपाऊंडमध्ये अगेन कोऑर्डिनेशन कंपाऊंडमध्ये थोडंफार डेरिवेशन नाही म्हणता येणार, पण एक्सप्लेनेशनचा जो पार्ट आहे एनर्जीचा वगैरे तो तुम्हाला येऊ शकतो. सो तुम्हाला ते येत असेल तर तुम्ही ते नक्की करू शकता. किंवा अगेन जे लेगेंड्स वगैरे आहेत त्याच्यावरती प्रश्न येतात, टाईप्स ऑफ लेगेंड्सवरती, तर ते तुम्ही फक्त केलं त्या चॅप्टरमधून तरी पण चालेल, कारण दरवर्षी तेच रिपीट होतं. सो असं करून तुम्हाला या ठिकाणी ऑलमोस्ट आपण 3 मार्क कन्सिडर करूया, कारण एखादं डेरिवेशन आलं तर ते 3 ते 4 मार्कांचं असू शकतं. सो त्याच्यामुळे तुम्हाला कोऑर्डिनेशन कंपाऊंड करायचं आहे. जर तुम्ही इनऑर्गॅनिक केमिस्ट्री नाही करत आहात तर मग तुम्हाला ऑर्गॅनिकवरती जास्त फोकस करावं लागेल, कारण जर तुम्ही हे थेरोटिकल चॅप्टर्स नाही केले तर त्याचं तुम्हाला बॅकलॉग इथून भरून काढावं लागेल. ठीक आहे. सो इट अप टू यू की तुम्हाला इनऑर्गॅनिक करायचं आहे की ऑर्गॅनिक. ऑर्गॅनिक इज ऑल अबाउट सॉल्विंग रिॲक्शन्स, रिएजंट ज्याप्रमाणे आपण मॅथ्स सॉल्व्ह करतो त्याप्रमाणे. इनऑर्गॅनिक ज्याप्रमाणे आपण बायो रट्टा मारतो त्याप्रमाणे तुम्हाला रट्टा मारावा लागतो. सो इट डिपेंड्स ऑन यू की तुम्हाला थेरोटिकल चॅप्टर करायचं आहे की एक म्हणजे एक रिॲक्शन्सवाला असं प्रॅक्टिसवाले चॅप्टर सॉल्व्ह करायचे आहेत. आफ्टर दॅट नेक्स्ट हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. खूप इझी चॅप्टर आहे, जास्त काही रिॲक्शन्स पण नाही आहेत. सो हा तुम्ही पूर्ण चॅप्टर करायचं म्हटलं काहीच स्किप करू नका. जर तुम्ही असं केलं तर तुम्हाला या ठिकाणी 7 मार्क आरामात मिळतील. नेक्स्ट आहे अमाइन्स. अमाइन्स पण हॅलोजन डेरिव्हेटिव्सप्रमाणेच लहान इझी चॅप्टर आहे, रिॲक्शन्स पण याच्यामध्ये कमी आहेत आणि याचं वेटेज जास्त नाही आहे, बट इनफ आहे. ठीक आहे. सो बेसिकली असं तुम्ही जर पाहिलं तर जरा ॲड करा हे किती होत आहेत बघायचे मार्क्स. सो याचे होतात 58 मार्क्स आणि तुम्हाला 30 जे आहेत तर ते स्कोर करून मिळणार आहेत. सो आरामात तुम्हाला 88 मार्क्स आउट ऑफ इथे मिळतील. ठीक आहे. 100 आउट ऑफ 88 मार्क्स. जर तुम्हाला सपोज प्रॅक्टिकलचे 30 नाही मिळाले, ऑलमोस्ट 25 मिळाले तर या ठिकाणी होईल 83, म्हणजे ऑलमोस्ट तुम्ही 80 क्रॉस करताय, म्हणजे तुमचा 75%चा जो क्रायटेरिया आहे तो फुलफिल होईल. तर दरवेळी मी 75 यासाठी म्हणते, कारण तुम्ही जर JEE देणार असाल तर तुम्हाला बोर्ड्समध्ये मिनिमम 70% असले पाहिजे असा क्रायटेरिया आहे. सो त्याच्यामुळे तुम्हाला ॲटलीस्ट 75% तरी स्कोर करायचे आहेत, वरचे जे काय मिळतील ते असतील तुमचे बोनस मार्क्स. ठीक आहे. बाकी CETला किंवा नीटला तुम्हाला ऑलमोस्ट 50% मिळाले की इनफ असतं, बट JEEचा क्रायटेरिया आहे 75%चा. आफ्टर दॅट नेक्स्ट आता हे जे अल्कोहोल फिनॉल इथर आहे किंवा अल्डिहाइड केटॉन कार्बोक्सिलिक आहे, हे थोडेसे जास्त रिॲक्शन्सवाले आणि हाय वेटेजवाले चॅप्टर्स आहेत, जे तुम्हाला तसं तर केलं पाहिजे. पण जर तुम्हाला रिॲक्शन्स लक्षात ठेवता येत नसतील तर तुम्हाला हे 2 करावे लागतील किंवा हे 2 करा, दोघांपैकी एक काहीतरी करा. सो तुम्हाला 83पर्यंत तरी मार्क्स मिळतील. आणि जर तुम्हाला अगदीच आउट ऑफ स्कोर करायचं आहे तर ऑब्वियसली तुम्हाला बाकी सगळे क्वेश्चन्स सगळे चॅप्टर्स करावे लागतील. आता सध्या मी तुम्हाला जे ग्रीन कलरने हायलाईट करून दिले तेवढेच चॅप्टर्स तुम्ही करणार आहात आणि याच्या आधारेच तुम्ही हा जो काही स्कोर आहे तर तो अचीव्ह करू शकता. इवन तुम्ही केमिकल थर्मोडायनॅमिक्समधले काही जे रिपीटेड क्वेश्चन्स आहेत ते केले तरी पण तुमचं या ठिकाणी 8पैकी ॲटलिस्ट 4 ते 5 मार्क तरी पक्के होतील. इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमधले पण काही थोडेफार डेरिवेशन्स तुम्ही जर केलेत किंवा काही जे आपले सेल्स आहेत शेवटी दिलेले ड्राय सेल वगैरे असेल यांचं मेकॅनिझम किंवा त्यांचा जे काही डायग्राम आहे त्यांचं स्ट्रक्चर आहे हे जरी केलं तरी पण तुम्हाला या ठिकाणी 7पैकी ऑलमोस्ट 3 ते 4 मार्क्स मिळतील. असं करत करत तुम्ही थोडे चॅप्टर्स जरी केलेत, म्हणजे चॅप्टरला थोडं कॉन्टेंट जरी केलं तरी पण तुम्हाला अगदी पूर्ण मार्क नाही पण ॲटलिस्ट थोडेफार त्यातले मार्क्स मिळू शकतात आणि असं करून तुम्ही 90च्या वरती जाऊ शकता. कारण 83पर्यंत कसं जायचं हे मी तुम्हाला सांगितलं आहे. याच्यावरती मग तुम्हाला कुठले चॅप्टर्स करायचे, तुम्ही जर अल्कोहोल फिनॉल इथरमधलं थोडंफार जरी केलं तर अगेन तुम्हाला या ठिकाणी 6पैकी 3 मार्क्स तरी मिळतील. अल्डिहाइड केटॉन्समधले
किंवा कार्बोक्सिलिक ॲसिडमधलं तुम्ही थोडंफार काही केलं, थेरोटिकल प्रश्न फक्त केले किंवा काही रिॲक्शन्स ज्या आहेत तर त्या फक्त तुम्ही केल्यात. इव्हन तुम्हाला सॉल्व नाही करून दाखवायचं, रिॲक्शन एक्सप्लेन करायचे असतात, काही नेम्ड रिॲक्शन्स आहेत त्या फक्त नेम्ड रिॲक्शन जरी केल्या तरी पण या ठिकाणी तुम्हाला 8 पैकी ऑलमोस्ट 5 ते 6 मार्क्स मिळू शकतात. असं करत करत तुम्ही 90च्या वरती पण स्कोर करू शकता. पण आत्ता लास्ट मोमेंटला तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा सॉलिड स्टेट सॉल्व करणार आहात, मग सॉल्युशन, आयोनिक इक्विलिब्रिया, त्याच्यानंतर केमिकल कायनेटिक्स, ते झाल्यानंतर मध्ये मध्ये तुम्ही बायोमॉलिक्युल्स, पॉलिमर केमिस्ट्री, ग्रीन केमिस्ट्री करत राहायचं आहे. मग तुम्ही कॉर्डिनेशन कंपाऊंड करू शकता. आधी इनऑर्गॅनिक स्टार्ट करा किंवा आधी ऑर्गॅनिक, शक्यतो आधी ऑर्गॅनिक स्टार्ट करा कारण ऑर्गॅनिकला खूप जास्त वेळ द्यावा लागतो आणि ऑर्गॅनिकला खूप जास्त प्रॅक्टिस असावी लागते. सो आधी ऑर्गॅनिक करा आणि मग तुम्ही इनऑर्गॅनिक आरामात करू शकता कारण इनऑर्गॅनिक अगेन फक्त रट्टाच मारायचा आहे. ठीक आहे. सो आय होप तुम्हाला एक बेसिक प्लॅन कळला असेल की आपण कुठून सुरुवात केली पाहिजे. सुरुवात तुम्हाला सॉलिड स्टेटपासूनच करायची आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे बायोलॉजी. सो बायोलॉजीमध्ये अगेन या ठिकाणी आपण छान इथे तुम्हाला विदाऊट ऑप्शन पाहायला मिळेल. एक मिनटं, पेनला काय झालं, इथे तुम्हाला विदाऊट ऑप्शन पाहायला मिळेल आणि या ठिकाणी विथ ऑप्शन पाहायला मिळतील. ठीक आहे. सो बेसिकली सगळ्यात पहिल्यांदा बायोलॉजीमधले कुठले चॅप्टर्स आधी केले पाहिजेत. सो तुम्ही सुरुवात कुठून करू शकता हे मी तुम्हाला सांगते. सुरुवात तुम्ही रिप्रोडक्शन वगैरेपासून नाही केलेत, तुम्ही प्लांट रिलेशनपासून करा. यासाठी रिझन असं आहे की रिप्रोडक्शन इन लोअर प्लांट्स, रिप्रोडक्शन हायर प्लांट्स, तुम्ही याच्या आधी मे बी हे चॅप्टर्स वाचले नसतील वाचले तर तुम्हाला हे चॅप्टर्स आता खूप मोठे वाटतील. सो बेस्ट आहे आणि तुम्ही लहान चॅप्टर्सपासून किंवा इझी चॅप्टर्सपासून सुरुवात करा. याच्यामधला पहिला इझी चॅप्टर आहे तो म्हणजे प्लांट वॉटर रिलेशन, जो की ऑलमोस्ट 7 मार्क्स आहे आणि खूप चांगला चॅप्टर आहे. तुम्हाला 25 मार्क 25 ते 30 मार्क प्रॅक्टिकल्सचेच मिळतील आणि 7 मार्क जर इथून मिळवले तर तुमचे 32 पर्यंत मार्क्स होऊ शकतात, 32 ते 37 पर्यंत, आणि तुम्ही 1-2 चॅप्टरमध्येच आरामात पास तरी होऊ शकता. ठीक आहे. पण ऑब्व्हियसली आपलं फक्त पास होणं हे टार्गेट नाही आहे, त्याच्यामुळे आपण अजून किती मार्क्स स्कोर करता येतील हे पाहणार आहोत. सो प्लांट वॉटर सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात करायची आहे. मग करायचं आहे प्लांट ग्रोथ अँड मिनरल न्यूट्रिशन. याच्यामध्ये पण काही टॉपिक्स प्लांट वॉटर रिलेशनमध्ये पण आणि प्लांट ग्रोथमध्ये पण काही टॉपिक्स असे आहेत जे याच्या आधी कधीच नाही विचारले गेलेत. पण विचारले गेलेले टॉपिक्समध्ये ऑक्सिजनचे प्रॉपर्टीज लिहा, ऑक्सिजनचे कॅरेक्टरिस्टिक्स लिहा किंवा जे आपले बाकीचे सगळे हॉर्मोन्स आहेत, सायटोकायनिन असेल वगैरे, सो या सगळ्या हॉर्मोन्सबद्दल इन्फॉर्मेशन लिहा. हे 2 मार्कांसाठी किंवा कधी कधी 2 हॉर्मोन्स मिक्स करून 4 मार्कांसाठी हा प्रश्न येतो. किंवा मिनरल न्यूट्रिशनमध्ये नायट्रोजन कसं कॉन्ट्रीब्यूट करतं प्लांटच्या ग्रोथसाठी वगैरे असे काही प्रश्न येऊ शकतात. किंवा तो जो नायट्रोजन, फॉस्फरस या सगळ्याचा जो काही चार्ट आहे तर तो चार्ट विचारला जाऊ शकतो. प्लांट वॉटर रिलेशनमध्ये ज्या काही थिअरीज दिल्या होत्या तर त्या थिअरी विचारल्या जाऊ शकतात. सो बेसिकली हे काही क्वेश्चन्स याच्यामध्ये येऊ शकतात. काही टॉपिक्स असे ज्याच्यामधले क्वेश्चन्स याच्या आधी कधीच नाही विचारले गेलेत, सो तुम्ही ते टॉपिक स्किप केले तरी पण चालतील. हे तुम्हाला कसं कळेल, एकतर PYQच्या आधारे किंवा मी व्हिडिओज अपलोड करणार आहे त्याच्या आधारे. सो पहिले 2 जे चॅप्टर तुम्ही करणार आहात ते आहे 6th आणि 7th चॅप्टर. इझी चॅप्टर्स आहे, जास्त काही याच्यामध्ये कॉन्सेप्ट्स नाही आहेत, फक्त रट्टोफाय मारायचा आहे. सो 14 मार्क्स तुमचे या ठिकाणी क्लिअर झाले. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ते म्हणजे नेक्स्ट चॅप्टर ऑर्गॅनिझम्स अँड पॉप्युलेशन, इकोसिस्टम आणि एनर्जी फ्लो आणि बायोडायव्हर्सिटी. अगेन ज्याप्रमाणे केमिस्ट्रीमधले शेवटचे काही चॅप्टर्स पूर्ण थेरोटिकल आहेत त्याचप्रमाणे ऑब्व्हियसली बायोलॉजी आहे म्हणजे थेरोटिकल असणार आहेतच, पण त्यासोबतच हे चॅप्टर्स खूप इझी आहे, खूप जास्त हार्ड कॉन्सेप्ट्स नाही आहेत आणि जे रिपिटेटिव्ह क्वेश्चन्स आहेत ते PYQचेच असतात, तेच दरवर्षी रिपीट होतात. त्याच्यामुळे तुम्ही हे चॅप्टर्स पण आरामात करू शकता, जे की आहे 12 मार्कांचे. जास्त वेळ नाही घेणारे चॅप्टर्स तुम्ही एकदा वाचले की तुम्हाला कॉन्सेप्ट्स क्लिअर होतील आणि मग तुम्हाला फक्त पाठांतर करायचं आहे कारण याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारखं कॉन्टेंट खूप कमी आहे. बायोलॉजीमध्ये पाठांतर यासाठी करावं लागतं कारण बऱ्याचदा काय होतं, माझ्याकडे मागच्या वर्षी एक पेपर आला होता म्हणजे चेक्ड पेपर आला होता बोर्डाचा. त्याच्यामध्ये मनाने काही आन्सर्स लिहिले होते, इवन ते आन्सर्स करेक्ट होते किंवा त्याच्यामधले टॉप पॉईंट्स करेक्ट होते, पण तरीसुद्धा ते आन्सर्स एक्सेप्ट केले नव्हते कारण ते पुस्तकानुसार नव्हते किंवा पुस्तकातल्या कॉन्टेंटला धरून नव्हते. इवन ते जर आपण वरच्यावर पाहिलं, आय गेस बायोगॅसचा काहीतरी तो प्रश्न होता, तर त्याच्यामध्ये बायोगॅसचे हे लिहायचे होते, काय म्हणतो आपण त्याला, बायोगॅसचा यूज बेनिफिट्स लिहायचे होते किंवा ॲडव्हान्टेजेस लिहायचे होते यूज ऑफ बायोगॅसचे, असा काहीतरी प्रश्न होता, नीट आठवत नाही आहे. तर त्याच्यामध्ये कॉस्ट इफेक्टिव्ह असेल किंवा चीपर असेल या काही गोष्टी तिथे होत्या, बट त्या पुस्तकामध्ये नसाव्यात मे बी. त्याच्यामुळे इवन त्या गोष्टी लिहिल्या तरी पण त्याला मार्क्स नव्हते दिले गेले, त्या प्रश्नाला मार्क्स कापले गेले होते कारण तुम्हाला बाहेरचं कुठलंही कॉन्टेंट बायोलॉजीमध्ये लिहिणं अलाउड नाही आहे. इवन ते बरोबर असेल, कितीही त्या प्रश्नाला धरून असेल तरी पण नाही, पुस्तकामधलं जे आहे तेच तुम्हाला बायोलॉजीमध्ये लिहावं लागतं. त्याच्यामुळे तुम्हाला ऑलमोस्ट चॅप्टर्सचा थिअरीचा रट्टाच मारावा लागतो. इवन तुम्ही स्वतःच्या भाषेमध्ये थोडंसं कन्वर्जन करू शकता, बट जे काही डेफिनेशन्स आहेत, जे काही असे प्रश्न आहेत की जे एकदम असे जसं की थिअरी वगैरे असतील, ह्याच्यामध्ये प्लांट वॉटरमध्ये खूप साऱ्या थिअरीज आहेत, त्या तुम्हाला आहे तशाच लिहावे लागतील कारण त्या कोणीतरी दिलेल्या थिअरीज आहेत. सो तुम्ही त्याच्यामध्ये तुमच्या मनाप्रमाणे कुठलेही चेंजेस नाही करू शकत. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, सो हे 3 चॅप्टर्स तुम्ही करणार आहात, 13, 14, 15, 6वा आणि 7वा. हे करून झालं की मग तुम्ही येणार आहात अगेन
मॉलिक्युलर बेसिस आणि इनहेरिटन्स या चॅप्टरवरती. आणि नेक्स्ट तुम्हाला करायचं आहे इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन. सो बेसिकली दोन्ही चॅप्टर थोडेसे मोठे आहेत. सो तुमच्याकडे वेळ असेल तर नक्की हे चॅप्टर्स करा. ॲक्च्युली केलेच पाहिजेत, कारण याच्यामधले प्रश्न तुम्हाला MCQsमध्ये पण येतात जे तुम्ही स्किप नाही करू शकत. याच्यामधले क्वेश्चन्स आन्सर इन 1 सेंटेन्समध्ये पण येतात जे तुम्ही स्किप नाही करू शकत. सो त्याच्यामुळे हे 2 चॅप्टर्स तुम्ही केलेच पाहिजेत. याच्यामध्ये पण बरंचसं असं आहे की तुम्हाला जेनेटिक कोड्स असतील 4th चॅप्टरमध्ये. ते जेनेटिक कोडचे कॅरेक्टरिस्टिक्स लिहा. ते दरवर्षी प्रश्न रिपीट होतो. सो ते कॅरेक्टरिस्टिक्स एनलिस्ट करायला तुम्हाला 2 मार्कांसाठी येऊ शकतं, किंवा ते अगदी एक्सप्लेन करायला 2 मार्कांसाठी, किंवा 2 ते 3 मार्कांसाठी पण येऊ शकतं. डिपेंड्स की किती मोठा प्रश्न विचारायचा आहे. सो असे काही प्रश्न याच्यामध्ये दरवर्षी येत जातात. किंवा न्यूक्लिओझोमचं डायग्राम ड्रॉ करा आणि ते एक्सप्लेन करा. हा अगेन प्रश्न याच्याआधी खूपदा विचारला गेलेला आहे. सो असे प्रश्न येऊ शकतात. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन्समध्ये चार्ट्स तुम्ही पाहिले असेल. खूप सारे चार्ट्स आहेत त्याच्यामध्ये. पुनेट स्क्वेअर ज्याला आपण म्हणतो. सो ते ड्रॉ करण्यासाठी येऊ शकतं. किंवा याच्यामध्ये तुम्हाला अगेन चार्ट्स ड्रॉ करून मे बी ते एक्सप्लेन करायला पण येऊ शकतात. सो बेसिकली असेच क्वेश्चन्स खूपदा रिपीट होतात, जे तुम्ही तेवढेच केले तरी पण चालतील. ठीक आहे. सो आपण याच्यामध्ये पूर्ण मार्क्स नाही कन्सिडर करूयात. आपण या ठिकाणी कन्सिडर करूया की 10 मार्क्स किंवा 8 मार्क्स तुम्हाला मिळतील, कारण तुम्ही बाकीचे थिअरी क्वेश्चन्स न करता फक्त पनेट स्क्वेअर किंवा फक्त जेनेटिक कोडचे कॅरेक्टरिस्टिक्स किंवा फक्त न्यूक्लिओझोम वगैरे असे काही गोष्टी करणार असाल तर तुम्हाला या ठिकाणी 12पैकी 8 मार्क्स आपण कन्सिडर करूया. जर तुम्ही पूर्ण चॅप्टर केला तर वेल अँड गुड, बट जर पूर्ण चॅप्टर नाही केला तर ॲटलिस्ट 8 मार्क्स तरी तुम्हाला मिळतील. सो आफ्टर दॅट या ठिकाणी नेक्स्ट आहे आता आपण रिप्रोडक्शन इन लोअर आणि हायर प्लांट्स आणि ॲनिमल्समध्ये. सो बेसिकली रिप्रोडक्शन इन प्लांट्समध्ये मी ऑलरेडी काय केलं पाहिजे त्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. सो तुम्ही तेवढं केलं तरी पण इनफ आहे. तसं जर हे जे चॅप्टर्स आहे त्याच्यामध्ये तुम्ही PYQs पाहिले तर प्रत्येक सेक्शनमधून PYQ विचारला गेलेला आहे. याचा अर्थ काय की हे दोन्ही पण चॅप्टर्समधली प्रत्येक गोष्ट इम्पॉर्टंट आहे, प्रत्येक टॉपिक महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे मी थोडंसं लास्ट याला ठेवलं आहे. पण तुम्हाला हे 2 चॅप्टर करायचेच आहेत, कारण चॅप्टर्समधले क्वेश्चन्स अगेन MCQमध्ये पण येतात, आन्सर इन 1 सेंटेन्समध्ये पण येतात, आणि प्रत्येक प्रश्नामध्ये तुम्हाला याचे प्रश्न पाहायला मिळतील. म्हणजे प्रत्येक सेक्शनमध्ये तुम्हाला याचे प्रश्न पाहायला मिळतील, कारण याचं वेटेज खूप जास्त आहे. 8-8 मार्कांचा आहे. सो प्रत्येक प्रश्नामध्ये प्रत्येक सेक्शनमध्ये तुम्हाला याचे प्रश्न पाहायला मिळणार आहेत. सो प्लीज हे चॅप्टर्स व्यवस्थित करा. याच्यामधलं काय केलं पाहिजे हे मी तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चनच्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी सांगितलेलं आहे. सो प्लीज ते जे व्हिडिओज आहेत ते फॉलो करा, आणि याच्यामध्ये तुम्हाला 8पैकी 8 मार्क्स मिळतील जर तुम्ही तेवढं फॉलो केलं तर. बट ऑब्वियसली याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तुम्ही पर्टिक्युलरली एवढं स्किप कराच असं कुठल्याच ह्याच्यामध्ये आपण नाही सांगू शकत. काही टॉपिक्स आहेत जे तुम्ही पर्टिक्युलरली स्किप करू शकता, बट ह्याच्यामध्ये खूप कमी गोष्टी अशा आहेत ज्या तुम्हाला स्किप करता येतील, कारण पूर्ण चॅप्टर महत्त्वाचे आहेत हे दोन्ही पण. सो ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट अजून आपण ओरिजिन अँड इव्हॉल्युशन ऑफ लाईफवरती नाही आलो आहोत, कारण याच्यामध्ये जे चार्ट्स आहेत त्याच्यामधूनही प्रश्न विचारले जातात की पर्टिक्युलर एखाद्या स्पिशीजचं, त्या ह्युमनच्या स्पिशीजचं कुठे उगम झालं होतं किंवा कुठे ओरिजिन होतं. तर असे पण काही प्रश्न येतात जे थोडेसे अवघड होऊ शकतात. त्याच्यामुळे आपण तो चॅप्टर अजून नाही कन्सिडर केला आहे. नेक्स्ट चॅप्टर आहे ते म्हणजे ह्युमन हेल्थ अँड डिसिजेस. हा सगळ्यात मस्त चॅप्टर आहे तो यासाठी, कारण तुम्हाला डिझीजचं नाव, सिम्टम्स, कॉजेस आणि ट्रीटमेंट एवढं माहिती असेल, एवढंच करायचं चॅप्टरमध्ये. पण ऑब्वियसली डिजीज 1-2 नाही आहेत, खूप जास्त आहेत. सो बेसिकली प्रत्येक डिजीजचं नाव, कोणामुळे होतं ते, पॅथोजनचं नाव, तेच कोणामुळे होतं ते, सिम्टम्स किंवा ट्रीटमेंट एवढं जर तुम्ही केलं तर प्रत्येक डिसीजचं एवढंच केलं तरी पण तुम्हाला या ठिकाणी आरामात आउट ऑफ मार्क्स मिळतील या चॅप्टरचे, कारण हेच आहे या चॅप्टरमध्ये, जास्त एक्स्ट्रा काहीच नाही आहे. सो बेसिकली हा चॅप्टर नक्की करा, स्किप करू नका. हे तुम्ही फ्लोचार्ट वगैरे काढून लक्षात ठेवू शकता. सो अगेन हा चॅप्टर तुम्ही करणार आहात. आफ्टर दॅट नेक्स्ट सगळ्यात हायली वेटेस्ट किंवा सगळ्यात जास्त वेटेज असणारा चॅप्टर आहे तो म्हणजे कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. चॅप्टर खूप मोठा आहे, आणि तुम्ही जर फक्त एक जरी चॅप्टर केला तर पण तुम्ही आरामात पास होऊ शकता. बट बेसिकली आपण पास कधीच झालेलो आहोत, आपण आता एक्स्ट्रा काही चॅप्टर्स पाहतो आहे. सो कंट्रोल आणि कोऑर्डिनेशनमध्ये तुम्ही जर पाहिलं तर सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे ब्रेन. तुम्ही जर ब्रेनचा पार्ट केलात किंवा तुम्ही काही पर्टिक्युलर हॉर्मोन्सचा पार्ट केलात तरी पण तुमचं या ठिकाणी काम चालू शकतं. म्हणजे अगदी 11पैकी 11 मार्क नाही मिळणार, पण ॲटलिस्ट 5 ते 6 मार्क तुम्ही या ठिकाणी स्कोर करू शकता. कारण दरवेळी तेच हॉर्मोन किंवा तेच डायग्राम, थायरॉईडचे 30 डायग्राम दरवेळी विचारले जाते, किंवा दरवेळी तुम्हाला तेच प्रश्न खूप जास्त विचारले जाऊ शकतात. अर्थात त्याच्यामध्ये चार्ट्स खूप जास्त आहेत. ब्रेनची पण तुम्हाला 30 डायग्राम विचारले जाणार आहे ओबियसली दरवेळी, पण चार्ट्स जे आहेत त्या चार्ट्समध्ये खूप जास्त इन्फॉर्मेशन आहे. क्रेनियल नर्व्सची वगैरे इन्फॉर्मेशन आहे, किंवा प्रत्येक हॉर्मोनचं काय फंक्शन आहे. सो बेसिकली हे तुम्हाला नसेल करायचं, तुम्ही फक्त PYQs केलेत, किंवा स्पायनल कॉर्डचं फक्त डायग्राम केलं, स्पायनल नर्वचं फक्त डायग्राम केलं, स्पायनल कॉर्डची थोडीशी इन्फॉर्मेशन, रिफ्लेक्स ॲक्शनची थोडीशी डेफिनेशन आणि डायग्राम जर केलं तर हे खूप जास्त वेळा विचारलं गेलेलं आहे. सो एवढं तरी तुम्ही थोडंफार केलं तरी तुम्हाला 5 ते 6 मार्क्स याच्यामध्ये मिळतील. ठीक आहे.
नेक्स्ट आहे रेस्पिरेशन आणि सर्क्युलेशन. सो नावाचं सर्क्युलेशन आहे, म्हणजे याच्यामध्ये सगळ्या तुम्ही जर पाहिल्या तर ऑलमोस्ट 50% डायग्राम या हार्टच्याच आहेत. 50 ते 60% डायग्राम हार्टच्याच आहेत. 3-4 हार्टच्या डायग्राम्स आहेत, त्याच्यामध्ये एक कंडक्टिंगची डायग्राम असेल, एक वेंट्रल व्ह्यू कसा आहे, लेटरल व्ह्यू कसा आहे, वगैरे वगैरे वगैरे. सो बेसिकली हार्टच्या डायग्राम तुम्ही जर केल्या तर याच्यामधून 100% एक तरी हार्टची डायग्राम विचारली जातेच. प्रत्येक पेपरमध्ये तुम्ही पहा सगळ्यामध्ये एक तरी हार्टची डायग्राम विचारली गेलेलीच आहे. सो डायग्राम ऑलमोस्ट 2 मार्कांना ड्रॉ करायला असते, ती तुम्ही एक करू शकता. नेक्स्ट आहे याच्यामध्ये तुम्हाला डिसीजेस पाहायला मिळतील, रेस्पिरेटरी डिसीजेस किंवा डिसऑर्डर्स पाहायला मिळतील. सो ते डिसीज कोणामुळे होतं, त्या पॅथोजनचं नाव, त्याचे सिम्पटम्स आणि त्याचे तिथे दिलं असेल तर त्याची ट्रीटमेंट, किंवा तुम्हाला असं मॅच तो कॉलम्समध्ये येतं, एका कॉलममध्ये डिसीजचं नाव असेल आणि दुसऱ्या कॉलममध्ये ते कोणामुळे होतं त्याचं नाव असेल. सो बेसिकली एवढं तुम्ही जरी केलं तरी पण इनफ आहे. तेवढं केलं तरी पण तुम्हाला आरामात ते मॅच तो कॉलमचे 2 मार्क, हार्टचे 2 मार्क, असं करून 4 ते 5 मार्क याच्यामध्ये अगेन तुम्ही स्कोर करू शकता. ठीक आहे. नेक्स्ट आहे बायोटेक्नॉलॉजी आणि एन्हान्समेंट ऑफ फूड प्रोडक्शन. सो अगेन एन्हान्समेंट ऑफ फूड प्रोडक्शनमध्ये खूप सारे मायक्रोब्सची नावं आहेत. सेम फॉर बायोटेक्नॉलॉजी, दोघांमध्ये पण खूप जास्त मायक्रोब्सची नावं आहेत. सो त्यासाठी तुम्ही फक्त PYQs रेफर केली, या दोन्ही चॅप्टर्सचे तरी पण चालतील. 13 मार्कांचे यांना वेटेज आहे. 13पैकी ॲटलिस्ट तुम्हाला 8 ते 10 मार्क तरी मिळतील, कारण याच्यामध्ये मायक्रोब्सचीच नावं जास्त आहेत. याच्यामध्येच बायोगॅस वगैरे आहे, किंवा त्याच्यामधल्या रिॲक्शन्स आहेत, किंवा अगेन बऱ्याचशा प्रोसेस आहेत ज्या की मायक्रोब्सवरती डिपेंड असतात. सो ते सगळं याच्यामध्ये आहे. सो तुम्ही याच्यामधले फक्त PYQs केले तरी पण इनफ आहे, कारण तेच क्वेश्चन्स रिपीट होतात. सो बेसिकली सगळ्या चॅप्टर्सचं या ठिकाणी सगळं सांगून झालेलं आहे. ओरिजिन अँड इव्हॉल्युशन ऑफ लाईफ, अगेन ह्याच्यामधले पण फक्त PYQs केलं तरी पण चालेल, जास्त काही करायची गरज नाही आहे, कारण जास्त करायचं म्हटलं तर याच्यामध्ये खूप जास्त चार्ट्स वगैरे आहेत. तुम्हाला जर आउट ऑफ मार्क्स हवे असतील तर तुम्ही हे जास्त करणं कन्सिडर करू शकता. सो आता याच्यामध्ये सुरुवात कुठून केली पाहिजे, अगेन प्लांट वॉटरपासून सुरुवात करणार आहात, मग करणार आहात प्लांट ग्रोथ, त्याच्यानंतर तुम्ही शेवटचे 3 चॅप्टर्स करू शकता. मग अगेन कम बॅक टू रिप्रोडक्शन, त्याच्यानंतर इनहेरिटन्स, आणि मग जे कॉर्डिनेशन सर्क्युलेशनवाले चॅप्टर्स आहेत ते तुम्ही क्लिअर करू शकता. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आपल्याकडे आहे ते म्हणजे मॅथ्स. सो मॅथ्समध्ये विथ ऑप्शन, विदाउट ऑप्शन, हे जे विदाउट ऑप्शनवाले मार्क्स आहेत हे थोडेफार बदलू शकतात, कारण रिझन असं आहे की कधी कधी हा जो 4 मार्कांचा आहे तो या ठिकाणी 5 मार्कांना येतो, हा 8 मार्काचा या ठिकाणी 7 मार्कांना येतो. बट विथ ऑप्शनचे मार्किंग्स आहेत हे बोर्डाकडून आलेलं आहे, हे असंच राहतं. ठीक आहे. सो त्याच्यामुळे याच्यावरती जास्त फोकस करण्यापेक्षा या मार्कांवरती फोकस करा. हे फक्त एक ॲनालिसिस आहे की अशा एवढ्या मार्कांना विदाउट ऑप्शन येऊ शकतं, बट हे कसं पण बदलू शकतं. ऑब्वियसली मॅथ्स आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये वेटेजमध्ये फरक पडू शकतो, बट जे हे वेटेज आहे हे असंच राहणार आहे विदाउट ऑप्शनचं. सगळ्यात पहिल्यांदा याच्यामध्ये इझी चॅप्टर आहे तो म्हणजे मॅथमॅटिकल लॉजिक. सगळ्यांना येत असेल, नसेल तर आलाच पाहिजे. सो पहिला चॅप्टर तुम्हाला हाच करायचा आहे. दुसरा आहे मॅट्रायसेस पण करायचा आहे. येत नसेल तर प्लीज करा, कारण हे दोन्ही पण चॅप्टर्स खूप इझी आहेत. नेक्स्ट आहे लिनियर प्रोग्रामिंग करायचं आहे. 4 मार्क आरामात मिळतात. याच्यामध्ये तुम्हाला सगळे प्रॉब्लेम सेट प्रॅक्टिस सेट करायची गरज नाही आहे. फक्त जो 7.4 आय गेस किंवा शेवटचा जो काही याच्यामधला प्रॅक्टिस सेट असेल किंवा एक्सरसाइज जी काय असेल शेवटची, ती फक्त करणं गरजेचं आहे. बाकी तुम्ही नाही अदलमधले केलं तरी पण चालेल, कारण शेवटच्या एक्सरसाइजमध्ये सगळे काही टॉपिक्स आधीचे पण क्लिअर होतात किंवा कवर होतात. सो ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे करायचं आहे ते म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. बऱ्याच जणांना ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स अवघड वाटू शकतो, बट ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स खूप इझी चॅप्टर आहे या पूर्ण बाकीच्या काही चॅप्टर्सपैकी. त्याच्यामुळे हा नक्की करा. इवन तुम्ही पूर्ण नाही केलात तरी पण काही MCQs आहेत, तुम्ही तेवढे MCQs केलेत तरी तुम्हाला MCQsमध्ये ट्रिग्नोमेट्रीमधले 1 ते 2 प्रश्न पाहायला मिळतात, ते कवर अप होतील. त्यासोबतच नेक्स्ट आहे काही PYQs आहेत जे खूप सतत रिपीट होतात. ऑब्वियसली मॅथ्समध्ये आहे असं क्वेश्चन नाही रिपीट होणार, बट वरच्यावर जे काही म्हणजे न्यूमेरिकल व्हॅल्यूज नाही रिपीट होणार, बट ते क्वेश्चनचं पॅटर्न रिपीट होतो. सो तुम्ही ते काही क्वेश्चन्स करू शकता ट्रिग्नोमेट्रीमध्ये. ऑलमोस्ट 10 नाही पण ॲटलीस्ट 6 ते 8 मार्क तुम्हाला याच्यामध्ये नक्कीच मिळतील. नेक्स्ट आहे पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स. अगेन इझी चॅप्टर आहे, पूर्ण करू शकता तुम्ही. नेक्स्ट राहिलं वेक्टर्स आणि लाईन आणि प्लेन. याच्यामधले फक्त PYQs केले तरी पण इनफ आहे आणि फक्त PYQsच करा. तुम्हाला एकदा का मेथड माहिती झाली की तुम्ही कुठलाही प्रकारचं क्वेश्चन सॉल्व करू शकता. फक्त एवढंच की एक्झाममध्ये न्यूमॅरिकल व्हॅल्यू बदलून येऊ शकते, बाकी तुम्हाला सेम टू सेम पॅटर्न क्वेश्चनचा पाहायला मिळेल एक्झाममध्ये. इवन तुम्ही काही PYQs पाहिले तर सेमच क्वेश्चन खूपदा विचारले गेलेले आहेत न्यूमॅरिकल व्हॅल्यू बदलून. सो मॅथ्समध्ये असं आहे की तुम्हाला एकदा मेथड कळली की कसं सॉल्व करायचं आहे, तुम्ही आरामात बाकीचे सगळे क्वेश्चन सॉल्व करू शकता. सो शक्यतो मॅथ्स पार्ट 1वरती फोकस करा, कारण पार्ट 2मध्ये थोडंसं तुम्हाला डिफरन्सिएशन आहे, इंटिग्रेशन आहे, कसं करायचं याच्यामध्ये जर काही कन्फ्युजन असेल किंवा येत नसेल, अवघड वाटत असेल तर पार्ट 1 इज लाईक बेस्ट. तुम्ही पार्ट 1चे सगळे चॅप्टर्स केलेत, इवन सगळ्या चॅप्टर्सचे सगळे क्वेश्चन्स नाही केले, फक्त PYQs जरी केले या काही चॅप्टर्सचे तरी पण इनफ आहे. बाकीचे क्वेश्चन्स तुम्ही मात्र सगळे सॉल्व करा. मॅथमॅटिकल लॉजिक सगळं सॉल्व करता आलं पाहिजे, मॅट्रायसेस पण सगळंच सॉल्व करता आलं पाहिजे, लिनियर प्रोग्रामिंग अगेन सगळं सॉल्व करता आलं पाहिजे, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन पण सगळं आलं पाहिजे. फक्त ट्रिगोमध्ये, वेक्टर्समध्ये आणि लाईन अँड प्लेनमध्ये तुम्ही PYQs करू शकता. ठीक आहे.
ट्रिगोमध्ये तुम्हाला बरेचसे मोठे मोठे प्रश्न पण पाहायला मिळतील, तर ते तुम्ही स्किप करू शकता, कारण इतकं मोठं वेटेज कुठल्याच आपल्या टेक्स्टबुकमधल्या प्रश्नांना तसं नाही दिलं जाणार. बेसिकली जे PYQs आहेत त्याच पॅटर्नचे प्रश्न फक्त सॉल्व करा. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे मॅथ्स पार्ट 2. मॅथ्स पार्ट 2मध्ये जर असं असेल, अगेन मी या ठिकाणी जे प्रश्नांसाठी विदाऊट ऑप्शन वेटेज दिलं आहे ते चेंज होऊ शकतं. हे कधी 7 मार्कांना येतं, हे कधी 4 मार्कांना येतं, असं बदलू शकतं. मी या ठिकाणी एक अंदाजे वेटेज सांगितलं आहे, पण हे जे वेटेज आहे ते मात्र ॲक्युरेट आहे, कारण हे बोर्डाच्या वेबसाईटवरती पण अवेलेबल आहे. सो नेक्स्ट आहे डिफरन्सिएशन, जे की 9 मार्कांसाठी आहे. ॲप्लिकेशन डेरिव्हेटिव्ह, जे की 9 मार्कांसाठी आहे. सो बेसिकली तुम्हाला जर असं वाटत असेल की मॅथ्स 2 खूप अवघड आहे, सुरुवात कशापासून करावी, तर सुरुवात करायची आहे प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन आणि मग करायचं आहे बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. याच्यामधला हमखास एक 5 मार्कांचा प्रश्न येतो आणि याच्यामधला पण 5 मार्कांचा प्रश्न येतो. सो हे 2 प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचेच आहेत. याच्यामध्ये फक्त एकच एक्सरसाइज आहे आणि याच्यामध्ये आय गेस 2च काहीतरी आहेत. तेवढं जरी तुम्ही केलं तरी पण तुम्हाला आरामात या दोघांचे मिळून 10 मार्क मिळतील. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त स्कोर करणार आहात पार्ट 1मध्ये. सो बेसिकली पार्ट 1मध्ये तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी 8 मार्क, या ठिकाणी 6 मार्क, या ठिकाणी 4 मार्क, असं एकूण 18 मार्क तुम्हाला मिळणारच आहेत. बाकी याच्यामध्ये तुम्ही एक 6 ते 8 मार्क स्कोर करू शकता. आपण कन्सिडर करूया 8 मार्क. या ठिकाणी तुम्हाला अर्थात 6 मार्क मिळालेच पाहिजेत. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे वेक्टर्स आणि लाईन अँड प्लेन. हे एकूण जे काय आहे 22 मार्काचं युनिट आहे, वेक्टर्स आणि लाईन आणि प्लेन मिळून. तुम्ही यातले फक्त PYQs करणार आहात. सो लेट अस कन्सिडर की तुम्हाला या ठिकाणी पण 18 मार्क्स मिळतात. सो ठीक आहे, 18 18 36 प्लस 8 आणि प्लस 6. सो या ठिकाणी एकूण 50 मार्क्स तुम्हाला मॅथ्सचे जे आहेत पार्ट 1चे तेच मिळालेले आहेत. आणि पार्ट 2मधले फक्त 10 मार्कांचं केलं तरी पण तुम्हाला आरामात प्रॅक्टिकलचे 20 मार्क वगैरे मिळून तुम्ही 80पर्यंत स्कोर करू शकता. ठीक आहे. बट देन तरी पण आपल्याला अजून जास्त स्कोर करायचा आहे. सो याच्यामध्ये अजून एक खूप इझी चॅप्टर आहे, तो म्हणजे ॲप्लिकेशन ऑफ डेफायनेट इंटिग्रेशन. हा पण खूप इझी आहे. याच्यामध्ये पण 1-2 एक्सरसाइज आहेत ज्या तुम्ही करू शकता आणि तुम्हाला या ठिकाणी 4 पैकी 4 मार्क आरामात मिळतील. याच्यामध्ये पण फक्त PYQs केले तरी पण चालतील. इवन तुम्ही यासाठी क्वेश्चन बँक पण रेफर करू शकता, बट PYQs आधी करा, मग वेळ उरला तर तुम्ही क्वेश्चन बँक वगैरे ट्राय करू शकता. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे डिफरन्सिएशन, इंटिग्रेशन. या दोघांमधलं काही इझी असेल तर मे बी इंटिग्रेशन इझी आहे, त्यातल्या त्यात डेफायनेट इंटिग्रेशन इझी आहे. सो तुम्ही प्रोबॅबिलिटी, बायनॉमियल हे दोन्ही केल्यानंतर ट्राय करू शकता की तुम्ही आधी डेफायनेट इंटिग्रेशन कराल आणि मग तुम्ही ॲप्लिकेशन करा. किंवा तुम्हाला एक बेसिक इंटिग्रेशन येत असेल, मोठं इंटिग्रेशन म्हणजे मोठ्या क्वेश्चनचं इंटिग्रेशन नाही येते, तर तुम्ही डायरेक्टली ॲप्लिकेशनवरती जाऊ शकता, कारण ॲप्लिकेशनसाठी फक्त बेसिक इंटिग्रेशनच आलं पाहिजे. ठीक आहे. सो डेफायनेट इंटिग्रेशन करू शकता, ॲप्लिकेशन ऑफ डेफायनेट इंटिग्रेशन करू शकता. आफ्टर दॅट डिफरन्शियल इक्वेशन पण एक खूप चांगला टॉपिक आहे. याच्यामध्ये पण तुम्हाला खूप थोडंसं जरी डिफरन्सिएशन येत असेल, एकदम बेसिक डिफरन्सिएशन येत असेल, तरी पण तुम्ही हा चॅप्टर आरामात टॅकल करू शकता. याच्यामध्ये वेटेज बदलू शकतं, त्याच्यामुळे मी ह्याला सर्कल केलेलं आहे. कोणाचं हे वेटेज कमी अधिक होऊन ह्याचं वेटेज वाढू शकतं, डिपेंड्स अपॉन एक्झाम. बट जे विथ ऑप्शनचं वेटेज आहे तर ते सेम राहणार आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्स. पण खूप इझी आहे. हे पण तुम्हाला जर बेसिक डिफरन्सिएशन येत असेल तर तुम्ही हे आरामात सॉल्व करू शकता. बाकी हे जे मेन चॅप्टर्स आहेत, दॅट इज पूर्ण प्रॉपर डिफरन्सिएशन, पूर्ण प्रॉपर इनडेफायनेट इंटिग्रेशन आणि पूर्ण प्रॉपर डेफायनेट इंटिग्रेशन. सो बेसिकली या चॅप्टर्सला मी अजून कन्सिडर नाही केलं आहे, कारण यासाठी की याच्यामध्ये प्रॉपर डिफरन्सिएशन आहे. सो याच्यामध्ये बेसिक क्वेश्चन्स आणि ॲडव्हान्स लेवलचे कितीही ॲडव्हान्स लेवलचा प्रश्न पण याच्यामध्ये येऊ शकतो. सो तुम्हाला बेसिक डिफरन्सिएशन माहिती आहे, ते तुम्ही ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्स लवकर सॉल्व करू शकता. तुम्हाला बेसिक इंटिग्रेशन माहिती आहे, तुम्ही ॲप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन लवकर सॉल्व करू शकता. तुम्ही डिफरन्शियल इक्वेशन्स लवकर सॉल्व करू शकता. ठीक आहे. सो त्याच्यामुळे तुम्ही ते चॅप्टर्स कन्सिडर करा. प्रॉपर डिफरन्सिएशन तुम्हाला येत नसेल तरी बेसिक येत असेल इनफ आहे. प्रॉपर इंटिग्रेशन येत नाही आहे, एकदम बेसिक येते, तुम्हाला ॲटलिस्ट समोर आलेला क्वेश्चन म्हणजे तो ट्रिगोमधला नाही, तो लॉगमधला नाही, फक्त अल्जेब्रिक फंक्शन्समधला आहे, तो सॉल्व करता येतो आहे, तरी पण इनफ आहे. ठीक आहे. सो इन दिस वे तुम्ही मॅथ्सला टॅकल करू शकता. मॅथ्स पार्ट 2ला तुम्हाला फक्त प्रोबॅबिलिटी बायनॉमियलपासून सुरुवात करायची आहे आणि मग मी ज्याप्रमाणे फ्लो सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही जाऊ शकता. ठीक आहे. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, आता हे तर झालं की सिलेबस कुठून सुरुवात करायचा, कसं सुरुवात करायचा, कोणाला किती वेटेज दिलं पाहिजे, काय केलं पाहिजे, ते झाल्यानंतर काय करायचं. सो आता मी जे काय सांगितलं ते सगळं तुमचं बाय द मिड ऑफ जानेवारीपर्यंत झालंच पाहिजे. तर तुमच्याकडे डिसेंबर आहे, नोव्हेंबर ऑलमोस्ट संपलाच आहे आता. सो डिसेंबर आहे, मिड ऑफ जानेवारी किंवा पूर्ण जानेवारी घेऊ शकता. पूर्ण जानेवारीच घ्या, कारण तुम्ही आतापर्यंत काहीच केलं नसेल तर तुम्हाला 2 महिने तरी लागतील
अर्थात 2 महिने सफिशियंट नाही आहे, पण तुम्ही जर पूर्ण फोकस देऊन केलं तर 2 महिने पण मोर दॅन इनफ आहेत असं मी म्हणेन. जेवढं मी सांगितलं इम्पॉर्टंट तेवढं करण्यासाठी. पूर्णच्या पूर्ण सिलेबस अगदी A to Z पासून प्रत्येक शब्द आणि शब्द वाचून होणं शक्य नाही आहे 2 महिन्यामध्ये पूर्ण सिलेबसचं. पण अर्थात तुमच्याकडे जर काहीतरी करून पास होऊन काहीतरी करून चांगले मार्क्स मिळवायचे आहेत, 75%च्या अबोव जायचं आहे, तर अगदी आउट ऑफ 100% किंवा 95च्या वरती नाही, पण 75 to 90च्या मध्ये कुठेतरी तुम्हाला पर्सेंटेजेस हवे असतील तर ही स्ट्रॅटेजी इनफ आहे. तुम्ही एवढा अभ्यास केला तरी पण चालेल. ठीक आहे. नेक्स्ट आहे तुम्हाला आफ्टर हे सगळं करून झाल्यानंतर पण प्लीज हे सगळं फेब्रुवारीच्या आधी कंप्लीट करा, कारण फेब्रुवारी हा पूर्ण प्रॅक्टिकल्स आणि एक्झाममध्ये जाणार आहे. त्याच्यामुळे फेब्रुवारीच्या आधी तुम्हाला हे करायचं आहे. फेब्रुवारीमध्ये रिव्हिजन करायची आहे. अलॉंग विथ रिव्हिजन तुमच्याकडे जास्त वेळ आता नाही आहे, सो त्याच्यामुळे तुम्हाला रिव्हिजन करत करतच पेपर सॉल्विंग पण करायचं आहे. बाय द वे आपण पेपर का सॉल्व करतो आहे तर तुम्हाला हे कळलं पाहिजे की आपल्याला टाईम मॅनेजमेंट करता आलं पाहिजे. काही वेळेस काय होतं की आपल्याला पूर्ण अभ्यास माहिती असतो किंवा पूर्ण सगळ्याची उत्तरं माहिती असतात, पण मग वेळच पुरला नाही म्हणून लिहिताच आलं नाही असं काहीतरी होतं. सो ॲटलीस्ट तुम्हाला माहिती पाहिजे की मला पहिल्या प्रश्नाला किती वेळ लागतो, साधारण मी किती वेळ देऊ शकते, दुसऱ्या प्रश्नाला किती वेळ देऊ शकते, मी त्याच्यानुसार मला माझं स्पीड वाढवलं पाहिजे का, कमी केलं पाहिजे का, कसा विचार केला पाहिजे, हे तुम्हाला कळेल जर तुम्ही टाईम मॅनेजमेंट केलं तर. हँडरायटिंग अगदी मोत्यासारखं नसलं तरी पण ॲटलीस्ट समोरच्या माणसाला वाचता यावं इतपत असावं. कारण कधी कधी काय होतं की तुमचं हँडरायटिंगच वाचता आलं नाही तर तुम्हाला त्याच्यामुळे मार्क्स दिले जात नाहीत. हँडरायटिंगमुळे नाहीत, पण वाचताच आलं नाही तर मार्क्स कसे देणार ना ऑब्वियसली. त्याच्यामुळे तुम्हाला एक वाचनीय इतपत हँडरायटिंग ठेवायचं आहे, जे तुम्हाला पेपर सॉल्व करताना कळेल की आपण कुठपर्यंत कसं हँडरायटिंग काढू शकतो की पेपर लवकर पण होईल आणि समोरच्याला त्रास पण होणार नाही. सो बेसिकली अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. आय नो की मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये कुठल्याही प्रकारचं काही मोटिवेशन दिलेलं नाही आहे, कारण तो मुद्दाच नाही आहे. मुद्दा हा आहे की तुम्हाला अभ्यासाला कशी सुरुवात केली पाहिजे हे सांगणं, किंवा तुम्हाला ॲटलिस्ट हे माहिती पाहिजे की कुठल्या चॅप्टरचं वेटेज काय आहे हे सांगणं, हे फक्त माझ्या आजच्या व्हिडिओचा मोठं होता. सो आय होप की तुम्हाला ॲटलिस्ट थोडासा रोडमॅप मिळाला असेल. आय नो की व्हिडिओ खूप मोठा झाला, बऱ्याच जणांनी बघणं पण सोडून दिलं असेल, तुम्हाला बोर झालं असेल की काय ही पकवते वगैरे असं काही झालं असेल, बट इट वॉज माय ड्युटी की तुम्हाला ॲटलिस्ट हे सांगितलं पाहिजे की तुम्ही आता कशी सुरुवात केली पाहिजे मॅथ्सला, केमिस्ट्रीला, फिजिक्सला. बट आय होप की तुम्ही जर व्हिडिओ पाहिला असेल, मे बी कदाचित कोणी पाहिला असेल, तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स. आणि तुम्हाला जर याच्यामध्ये अजून काही हवं आहे, ऑब्वियसली मी इम्पॉर्टंट क्वेश्चनचे व्हिडिओज अपलोड करणार आहेच. थोडे 2-3 दिवस व्हिडिओ नाही येणार, पण याच्या पुढे नक्की व्हिडिओज येतील. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. Best of luck for your exams and bye bye.